मुंडवा जमीन घोटाळ्यासंदर्भातली यासंबंधी मोठा गैरव्यवहार उघड झालाय। ही जमीन लाटण्यासाठी अनेक महिन्यांपासून पद्धतशीर कट रचल्याचं समोर आलंय। तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी जून महिन्यात ही जागा महार वतनदारांची असून त्यांना परत देण्यात येते असं पत्र बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेला पाठवून जागा रिकामी करण्याचे आदेश दिलेत। त्यानंतर जुलैमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांना जागा परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, मोठा घोटाळा यात झाल्याचं समोर आलेलं आहे, अपडेट्स? निश्चित गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर पुण्यातील मुंडवा जागेच्या प्रकरणावरून नवनवीन खुलासे येत आहेत। आता तसंच तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला एक पत्र लिहिलं होतं जे 14 जुलैचं आहे आणि त्यानंतर या सगळ्या जागेच्या व्यवहारासंदर्भात लवकरात लवकर ही जागा खाली करावी असं देखील या पत्रात नमूद आहे। त्यामुळे सूर्यकांत येवले यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यावर जे आता कारवाई आहे ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, कारण त्या सगळ्या व्यवहारासंदर्भात जर तहसीलदार यांना माहिती होतं तर मग त्यांनी पुढे योग्य तो न्याय का दिला नाही असा देखील प्रश्न आता उपस्थित झालाय। ठीक, धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।